Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Holy Spirit. या सर्वजण आपण परमेश्वराच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराचं पवित्र वचन ऐकण्यासाठी पुन्हा आपलं हृदय आपण तयार करूया. ओ थँक यू जीसस. ओ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बिनती सुनने वाले मेरे आंसू निहारने वाले चंगाई देने वाले स्तुति हो यीशु राजा, स्तुति हो यीशु राजा, स्तुति हो यीशु राजा. आज सकाळी आम्ही सर्वजण प्रार्थना विनंत्या घेऊन देव बाप्पा प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणाजवळ येतो आणि तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे आम्हाला उत्तर देण्यासाठी. याबद्दल आम्ही सर्वजण प्रभू तुझे आभार मानतो. आज आम्ही प्रभू तुझा शब्द ऐकण्यासाठी आमचं हृदय आम्ही तयार करतो. पुन्हा आमच्या हृदयाची येशूच्या नावात तू भेट घे आज आणि आमचे जीवन आशीर्वादित कर. ते तुझ्या गौरवासाठी पिता येशूच्या पवित्र नावात प्रार्थना मी मागतो. येशू मसीह की आमेन. जोरदार टाळ्या वाजवा आपण. येशूला सगळा गौरव असेल. यावेळेस आपण देवबाप्पाच्या वचनाकडे जाऊया आणि पहिले शमूएलचं पुस्तक आपण काढूया. पहिले शमूएलचं पुस्तक याचा 16वा अध्यायाकडे आपण जाऊया. आणि वचन क्रमांक 7 आपण वाचूया. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. तू त्याच्या स्वरूपावर किंवा त्याच्या शरीराच्या उंचीवरती जाऊ नकोस. कारण मी त्याला नापसंत केले आहे. केली आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानवासारखे देवाचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो. पण परमेश्वर हृदय पाहतो. पण परमेश्वर तुमचा आणि माझा देव हृदय पाहणार आहे. म्हणा सगळेजण आमेन. शेजाऱ्याला सांगा, अंतःकरण पाहणारा देव आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आज आलेलो आहोत. बऱ्याचशा वेळेला देवाचं वचन आज आपण ऐकलेलं आहे, ऐकत आहोत आणि ऐकत राहणार आहोत. परंतु स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव पुन्हा एकदा तुमच्या संघाने माझ्या संघ या ठिकाणी बोलत आहे. या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळते आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर आमचं हृदय पाहणारा आहे. आज आमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, काय विचार आहे, काय इच्छा आहेत, काय योजना आहेत, काय प्लॅन आहेत किंवा काय यादी आहे, हे सर्व काही आमच्या देवाला ठाऊक आहे. तर या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की देवाच्या सेवकाला शमूएलला
अभिषिक्त लेकराची निवड करण्यासाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो की देवाच्या आज्ञाचा शब्द ऐकून किंवा बोलणं ऐकून देवाचा सेवक जो आहे त्याची वाणी ऐकून बाहेर निघाला आहे. आणि या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की देव राज्यासाठी कुणाची निवड करण्यात आली? कोणाला निवडलं? दाविदाला देवानं निवडलं. जोरदार टाळी वाजा. पण त्या अगोदर फार महत्वाची गोष्ट तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहतो ती म्हणजे काय आहे की म्हणा स्वरूप किंवा बाहेरच जो होलिया असतो किंवा त्याला पोशाख आपल्या भाषेमध्ये म्हणूया किंवा सुंदरता, याला परमेश्वर कधीच पाहत नाही. तर ज्यावेळेस शमूएलला देवानं पाठवलेला आहे तो या ठिकाणी पाहतो की कोणता माणूस असेल, कोणता व्यक्ती असेल, कोणता मुलगा हा असेल की जो राज गादीवरती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बसणार आहे. आणि आम्हाला माहित आहे की दाविदाला किती भाऊ आहेत? 11 भाऊ आहेत. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलेला आहे की शमूएलला हा प्रश्न पडलेला आहे की अभिषेक आम्ही कोणाला करावं? एक सारखे, एक दिपाड, ताकदवान, धष्टपुष्ट, उंचे पुरे, चांगले पोशाख घातलेले 100 बडकर एक भाऊ त्याने आपल्या समोर त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिले. आणि त्याला प्रश्न पडला की देवा, यापैकी कोणता आहे की जो तुझ्या लोकांना मार्गदर्शन करेल, तुझ्या लोकांना सांभाळेल, तुझ्या लोकांना जीव लावेल, तुझ्या लोकांची काळजी घेईल? कोण व्यक्ती आहे? तर शमूएलामध्ये देवाचा आत्मा होता आणि प्रत्येक भावाजवळ तो गेला, त्याला तेल ओतण्याची किंवा अभिषेक जुन्या करारामध्ये त्याला म्हटलं गेलेलं आहे तेला भंग करण्याची परमेश्वराने त्याला परवानगी दिली. कोणाला करावा हा प्रश्न पडला. तर प्रत्येकाच्या समोर ज्यावेळेस तो जातो परमेश्वर एकाला नापसंत करतो. शमूएलला वाटलं दुसरा व्यक्ती असेल, दुसरा भाऊ असेल, त्याला पण नापसंत केलं. असे 1 2 3 4 यादीप्रमाणे सगळे भाऊ त्याचे समाप्त झाले. देवाचा आत्मा शमूएलला म्हटला यापैकी एक पण तू नाहीये. कारण शमूएल हा देवाचा निवडलेला होता, तरी देखील तो या 11 भावांना तब्येतीनुसार पाहत असेल, रंगानुसार पाहत असेल, बॉडी त्यांची पाहत असेल, धष्टपुष्ट त्यांची तब्येत पाहत असेल, उंचे पुरे ते आहेत पाहत असेल, युद्धासाठी एकदम तयार असतील असे लोक तो त्या ठिकाणी पाहत आहे. परंतु देवाचा आत्मा म्हणतो थांब. देवाचा आत्मा म्हणतो थांब. तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो शरीराकडे देव कधी पाहत नाही. देवाला मनुष्याला या जगामध्ये जर निवडायचं असेल तर त्याला अंतःकरण तुमचं आणि माझं लागत. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं की या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला नापसंत करण्यात आलेला आहे. आणि मग अजून त्यांनी प्रश्न विचारला आणि तो म्हटला की तुमचा अजून मुलगा आहे का? देवाच्या आत्म्यासंग ज्यावेळेस आमचं रिलेशन असतं किंवा नातं असतं, नेहमी आपण प्रभूच्या आत्म्याच्या संपर्कामध्ये असतो, त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला कोणाबरोबर राहायचं असेल, कोणाबरोबर बोलायचं असेल, कोणाच्या ठिकाणी थांबायचं असेल,
कुठं तुम्हाला घेऊन जायचं असेल हे सर्व काही ठरवणारा पवित्र आत्मा आहे. वेळोवेळी समयामध्ये तुम्हाला आणि मला तो मार्गदर्शन करतो. आणि बघा या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहतो की एक अभिषिक्ताचं जे रिलेशन आहे किंवा नातं जे आहे कसं परमेश्वराच्या आत्म्याबरोबर कनेक्ट होतो. देव म्हणतो हा नाही तर तो पुढे जातो. देव म्हणतो हा नाही तर पुढे जातो. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 11 वेळेस अशी गोष्ट घडलेली आहे. आणि शमूएलने देवाचा आवाज पुन्हा 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 ऐकलेला आहे. नेहमी आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट आपण ठरवली पाहिजे की आम्ही उतावळ्यापणाने कधीच आपल्या जीवनामध्ये निर्णय घेतला नाही पाहिजे. जगामध्ये असताना आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत. मात्र आज प्रभूकडे तुम्ही आणि मी ज्या वेळेस आलेलो आहोत तर प्रभूला उतावळ्यापणा नकोय. आमचा दुसऱ्या भाषेत घाई आणि गडबड प्रभूला अजिबात नको आहे. प्रभूला स्तब्ध लोक पाहिजेत, शांत लोक पाहिजेत, स्थिर लोक पाहिजेत आणि विश्वासाने जीवन जगणारे लोक पाहिजेत. म्हणा सगळेजण आमेन. तर देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की बाहेरचे स्वरूप परमेश्वर पाहतो. आमेन. आणि या ठिकाणी अजून तुम्हाला आणि मला काही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती गोष्ट ही आहे की देवाने दाविदाला का निवडलं. आमेन. दाविदाची हिस्ट्री किंवा दाविदाचा इतिहास तुम्ही आणि पाहिलं असं लिहिलं आहे. तो बापाचा लाडका होता आणि बापाची शेळ्या आणि मेंढर तो रानामध्ये चारत होता. आपण बऱ्याचशा वेळेला ऐकलेलं आहे. आज पण देव कोणाला पसंत करल, कोणाला निवडून घेईल, कोणाला आपलं काम किंवा सेवेची जबाबदारी देव देईल, कोणाच्या जीवनावरती परमेश्वर भार टाकील सेवेचा किंवा मंदिराचा, हे फक्त त्या माणसाचं अंतःकरण देवाकडे लागलेलं पाहिजे. तुम्ही किती चांगले आहात, किती धनवान आहात, किती पैशावाले असाल किंवा मी किती पैशावाला असेल, तुमचं शिक्षण किती असेल, कोणतं पद तुम्ही घेतलेलं असेल, कोणते कागदपत्र तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे काय असेल, यापासून देव तुम्हाला आणि मला कधीच निवडत नाही. देवाला निवड करण्याची एक पद्धत आहे आणि बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, ती आहे अंतःकरण. काय आहे म्हणा? अंतःकरण. ज्या माणसाचं अंतःकरण खऱ्या मनाने विश्वासाने तो देवाकडे लावतो, तो जगामध्ये तो झोपडपट्टीमध्ये राहणारा असू द्या किंवा वावरात राहणारा असू द्या किंवा मध्यमवर्गीय असू द्या, श्रीमंत असू द्या किंवा ह्या संपूर्ण जगामध्ये कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये तो राहणारा मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, विश्व निर्माण करणाऱ्या देवानं तुमची आणि माझी निवड हे जग बनवण्याच्या अगोदर करण्याचं नियोजन करून ठेवलं होतं. तर त्या ठिकाणून प्रभू तुमची आणि माझी त्याची सेवा कार्य करण्यामध्ये निवड करणार आहे. आणि म्हणून आपण आज कुठं होतो एकेकाळी त्याची आज आपण आठवण केली पाहिजे. आमेन. आणि देवाने आपल्याला त्या ठिकाणून निवडलं. आमची जात पाहिली नाही, आमचा धर्म त्यांनी पाहिला नाही, आम्ही गरीब आहोत का श्रीमंत आहोत त्यांनी पाहिलं नाही, आम्हाला खाण्यासाठी आहे का नाही त्यांनी पाहिलं नाही, आम्ही तब्येतीने धष्ट पुष्ट आहोत का नाही हे त्यांनी पाहिलं नाही, आमच्याकडे पाठीमाग किती वावर आहे हे पाहिलं नाही, किती बँक बॅलन्स आहे ते पण पाहिलं नाही,
पण परमेश्वराने तुमचं आणि माझं हृदय पाहिलं. म्हणा सगळेजण आमेन. सगळेजण म्हणा आमेन. परमेश्वराने काय पाहिलं? हृदय पाहिलं आमचं. आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात जो विश्वास तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवला आणि त्याला आज वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ तुम्ही आणि मी काय जीवन जगलेलो आहोत, आताच्या मध्यम युगामध्ये कसे जीवन जगलेत मागच्या वर्षामध्ये, आणि तुम्ही भविष्यात कसे जीवन जगणार आहेत हे देखील परमेश्वर पाहतो. आज वर्तमान काळ काय आहे प्रभू त्याच्याकडे बारकाईने लक्ष देत नाही. ऐक नाही, जो होऊन गेला लोक त्याच्याकडे जास्त फोकस करतात. हा तसा जगला, तो तसा वागला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. पण देवाची जी नजर आहे तुमच्याकडे माझ्याकडे पाहण्याची ती भविष्य काळाविषयी असते. पवित्र शास्त्रामध्ये असा कुठलाच व्यक्ती नाही की देवाने त्याच्याशी चुका पाहून त्याची निवड केलेली आहे किंवा त्याची चूक त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये त्याने ठेवलेली आहे आणि तो म्हटला नाही, तू ही चूक केलेली आहे, पुन्हा ती परत तू चूक करशील म्हणून मी तुला माझ्या सेवा कार्यासाठी निवडणार नाही. देवाने हे कधीच पाहिलं नाही. हे पाहणारा आहे मनुष्य. पण परमेश्वर जो आहे, देवाच्या वचनात लिहिलं आहे, तो तुमचं आणि माझं अंतःकरण पाहत. तुमचा विश्वास तुम्ही किती ठेवणार आहेत हे माणसाला कळत नाही. तुम्ही किती भक्ती जोमाने करणार आहात हे माणसाला कळत नाही. तुम्ही किती देवाची स्तुती आराधना टाळ्या वाजून करणार आहे किंवा हृदयापासून करणार आहे हे माणसाला नाही कळणार. ते फक्त त्याला कळू शकतो. म्हणा आमेन. सगळेजण म्हणा आमेन. तेरी स्तुती करू, त्याची महिमा करू, मैं ना किसी से डरू. तुझी स्तुती करू, तुझी महिमा करू, बिना कोणाशी डरू. परमेश्वर काय करतो तुमची आणि माझी ज्या वेळेस निवड करतो तर म्हणतो तू कोणालाच घाबरणार नाही, कोणाची तुला भीती वाटणार नाही. मी तुझी निवड कशासाठी करत आहे? माझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझी निवड करत आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की परमेश्वर तुमचं आणि माझं काय पाहतो? म्हणा सगळ्यांना, परमेश्वर माझं हृदय पाहतो. बाह्य काय? बाह्यचं स्वरूप सोडून द्या. तुम्ही किती अशक्त आहात, किती ज्ञानी आहात, ग्रॅज्युएट झालेले असाल, तुमचं शिक्षण किती असेल, देव याच्याकडे बघत नाहीये. तुम्ही अडाणी असाल तरी देखील देव आज तुमची आणि माझी निवड करतो, यासाठी की तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये यावं आणि देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन आपलं जीवन, अंतःकरण प्रभूला सादर करावं. आणि जर तुम्ही आपलं अंतःकरण देवाला वाहून दिलेलं आहे तर परमेश्वर तुम्हाला अडाणी लोकांना सुशिक्षित करतो, त्यांना शिकवतो, त्यांना वाचायला शिकवण, त्यांना गाणे गायला शिकवण, त्यांना ट्रिपल वाजवायला शिकवण, त्यांना देवाची स्तुती आराधना करायला शिकवण, लोकांसाठी प्रार्थना करायला शिकवेन, लोकांसाठी रथ बदल्या करायला शिकवेन. देवाला सगळं काही करता येतं. म्हणा सगळेजण आमेन. म्हणून माणसासारखं देव कधीच निवड करताना पाहत नाही. आणि म्हणून जगामध्ये एवढे मोठे लोक असून, धनवान, श्रीमंत, गोर, गरीब सगळे लोक असून देवानं तुमची आणि माझी निवड केलेली आहे. हे पाहून तुमचं आणि माझं अंतःकरण पाहून निवड केली आहे. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये काय प्रार्थना आहे, काय विनंती आहे, काय तुम्ही रथ बदल्या करतात, कशी देवाची तुम्ही सेवा कार्य करतात, हे प्रभूला सगळं काही ठाऊक आहे. आणि जशी आहे तशी सेवा आपण आपल्या देवाला देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की चांगले चांगले लोक तुम्ही आणि मी पाहतो जगामध्ये आहे. प्रभूने त्यांना का भक्तीसाठी वेगळं केलं नाही, का निवडलं नाही?
का या ठिकाणी आराधना करण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी ते येत नाहीत. पुष्कळ लोक आहेत जगामध्ये, परंतु तुम्ही आणि मी या ठिकाणी येऊन का बसतो? कारण या ठिकाणी तुम्हाला आणि मला समजून येतं की देवाने तुमची आणि माझी काय केली आहे? निवड केलेली आहे. आणि ते केलेली आहे तुमचं आणि माझं हृदय पाहून. म्हणा सगळेजण आमेन. माझं हृदय देवाला आवडलं, तुमचं हृदय देवाला आवडलं, कारण त्याला माहित आहे की भविष्यात तुम्ही काय करणार आहात, माझी सेवा किती जोमाने करणार आहात, किती लोकांना देवाच्या राज्यात आणणार आहात, किती लोकांच्या मदतीसाठी तुम्ही उभे राहणार आहेत, कोणत्या कोणत्या लोकांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि कोणत्या कोणत्या लोकांना तुम्ही ख्रिस्ताच्या राज्याविषयी शिकवणार आहात किंवा जैविक रीतीने त्यांना हेल्प करणार आहात, मदत करणार आहात, सहाय्य करणार आहात. प्रभू सगळ्या गोष्टी पाहत. आमेन. म्हणून देवानं तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे आणि देवाने तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे. त्यावेळेस जगातले लोक तुमच्याकडे माझ्याकडे अशा हेतूने पाहतील, अरे आता किती वंगाळ आहे, तरी तो देवाची सेवा कार्य कसं काय करू शकतो? याच्याकडे पैसा नाही, याच्याकडे धन नाही, याच्याकडे घर नाही. हे लोकांचे प्रश्न आहेत. काहीच नाही तरी देखील हा प्रार्थना करतो, देवाने याला कसं काय निवडलं? देव याच्याद्वारे चमत्कार कसं काय करतो? देव याच्याद्वारे लोक देवाच्या राज्यामध्ये आत्मे का जिंकतो? लोक याचं का ऐकतात? लोक याला मान का देतात? सन्मान का देतात? आदर का देतात? रिस्पेक्ट का देतात? पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला हे लोक आजूबाजूचे बोलताना तुम्हाला आणि मला दिसतात. कारण देवाला तुमचा आणि माझा अंतःकरण हवंय. आणि तुमचा आणि माझा किती मोठा विश्वास आज देवावरती आहे ना, हे शेजाऱ्याला देखील तुमच्या आणि माझ्या माहित नाही. मला देखील तुम्हाला माहित नाही की तुमच्यामध्ये किती मोठा विश्वास आहे. हे फक्त देव जाणू शकतो. आमेन. ते फक्त परमेश्वराला ठाऊक आहे की तुमच्यामध्ये किती मोठा विश्वास आहे आणि तुम्ही काय करू शकतात देवाच्या राज्यासाठी. तुमची निवड झाल्यानंतर हे फक्त त्याला माहित आहे. आजचा मनुष्य काय आहे? थोड्या वेळ बोलणार, नाकारणार, थोड्या वेळ बोलणार, होकारणार, थोड्या वेळ बोलणार, तुमची स्तुती करणार, थोड्या वेळाने तुमच्यामध्ये कट्टी घेणार, बोलणार नाही. आजचा हा मनुष्य आहे. आजचे चर्चला येणारे असे जीवन जगणारे लोक आहेत. थोड्या वेळ वाहवा करतील, वा काय स्तुती आराधना घेतली, तू गाणं गायल्यामुळे मला स्पर्श झाला, वा तू वचन सांगितल्यामुळे मला स्पर्श झाला. परत एक दोन दिवसांनी पाहिलं त्या सेवकाचा किंवा त्या सेविकेचा किंवा भक्ती आराधना करणाऱ्या व्यक्तीचा लगेच ते इन्सल्ट करणार, अपमान करणार, तिरस्काराने त्याच्याकडे पाहणार, अशा गोष्टी घडतात. पण देवाचं पाहणं तसं तुमच्याकडे माझ्याकडे नाहीये. तुम्ही वावरात असाल तरी देवाने तुमची आणि माझी निवड केली आहे. तुम्ही दारुडे असाल एकेकाळी माझ्यासारखे, कारण मी होतो तिथं, देवाने माझी निवड केली. काय म्हणून निवड केली? त्याच्या पाठीमागचं कारण आहे की माझं भविष्य मी काय करणार आहे हे देवाला माहित होतं. येशू मसीह की. म्हणून देवाची निवड तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार उत्तम आहे आणि फार चांगली आहे. तशी दाविदाची देवाने निवड केली. दावीद कुठं होता? रानामध्ये होता. आणि रानामध्ये असं लिहिलं आहे, आपल्या बापाची मेंढर तो राखत होता, मेंढरांचा सांभाळ करत होता, मेंढरांची काळजी घेत होता, मेंढरांची निगा राखत होता. त्या वाघापासून किंवा अस्वलापासून, चित्त्यापासून त्याला तो सोडवत होता. एक मेंढरू जरी नेला असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, तर दावीद पाठला करायचा अभिषेक मिळण्याच्या अगोदर. तुम्ही कल्पना करा, सामर्थ्य मिळण्याच्या अगोदर. आणि त्या वाघाचं तोंड फाडायचं, अस्वलाचं तोंड फाडायचं,
त्या प्राण्याचं तोंड फाडायचा आणि त्याच्यामधून आपल्या बापाचं मेंढरू बाहेर काढून आणायचं अलग, प्राण वाचवायचा त्याच्या. तुम्ही विचार करा. तर मग शमूएलाने ज्यावेळेस त्याला देवाच्या कृपेने अभिषेक केला, त्यावेळेस मग दावीद राजा किती परमेश्वराच्या राज्यासाठी आवेशी झाला असेल. किती फरक आहे. अभिषेक नव्हता तरी तो असं जीवन जगत होता, आणि अभिषेक मिळाल्यानंतर, सामर्थ्य मिळाल्यानंतर तो बापाची मेंढर किंवा मंडळीतल्या लोकांची किती काळजी घेईन हे परमेश्वराला भविष्य काळाचं दाविदाविषयी माहित होत. तुम्ही आणि मी ज्या ठिकाणून देवानं निवड केलेली आहे, देवही तुम्हाला आणि मला हीच गोष्ट सांगत आहे. म्हणून तुम्ही आणि घरात, कुटुंबात, परिवारात, लेकरात, गावात, पाहुण्यात, मित्र मंडळीत, नातेवाईकामध्ये कसं काय जीवन जगत आहे हे देवाला माहित आहे. तुम्ही कोणाला मदत करता, कोणाला तुम्ही सोडवता, कोणाला तुम्ही आजाद करता, कोणाला तुम्ही काहीतरी XYZ करता, देवाला हे माहित आहे. पण अभिषेक मिळण्याच्या अगोदर जे लोक देवाच्या ओळख नसतानाही जर काम करत असतील, तर मग त्यांना अभिषेक केल्यानंतर किंवा सामर्थ्य पुरवल्यानंतर, त्यांना देवाने कृपा दिल्यानंतर ते देवाच्या राज्यात किती धावपळ करतील आणि किती देवाच्या राज्यात गांभीर्याने ते परमेश्वराच्या मंडळीमध्ये सेवा कार्य करतील. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. तर काळाची गरज हे तुम्ही आणि समजून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे की परमेश्वराचे विचार तुमच्या आणि माझ्यामध्ये सदैव पडत राहावे. ज्यावेळेस पडत नव्हतं ती गोष्ट निराळी होती, पण ज्यावेळेस अभिषेक मिळाला, अभिषेक अजून जर तुमच्या आणि माझ्या जीवनात वाढवायचा असेल तर तुम्हाला आणि मला रोज परमेश्वराचं वचन वाचणं आहे, त्याच्यावरती चिंतन करणं आहे, ते पाळणं देखील गरजेचं आहे, त्याच्यावरती विचार करणं देखील गरजेचं आहे. आमेन. यासाठी ते करायचं आहे की तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या राज्यात एक विश्वासात अजून पाऊल पुढे टाकायचं आहे. आमेन. म्हणजे परमेश्वराला तुमचे विचार कळत नाही का? परमेश्वराला तुमचं मन कळत नाही का? परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे हे कळत नाही का? सगळं काही कळतं. येशू मसीह की तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. तुम्ही जगात होता त्यावेळेस पण त्याला कळत होतं, आणि तुम्ही आज ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आलेले आहात, त्याला सगळं काही कळतं. सर्व ज्ञानी परमेश्वर त्याला म्हटलेला आहे. सर्व ज्ञान अवगत असलेला तो देव आहे, यहोवा परमेश्वर. त्याला कुणी ज्ञान शिकवत नाही आणि शिकवण्याची त्याला गरज पण नाहीये. आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात इथं जरी तुम्ही बसले तरी काय चाललेलं आहे त्याला माहित आहे. तुम्ही देवाच्या राज्याविषयी तळमळ करतात, तुम्ही सेवकांविषयी तळमळ करतात, तुम्ही सेवकाच्या परिवाराविषयी तळमळ करतात, तुम्ही विद्वांविषयी तळमळ करतात, तुम्ही आपल्या शेजाऱ्यांविषयी तळमळ करतात, जे लोक आजारी आहेत त्यांच्याविषयी तळमळ करतात, की तुम्ही काही जगिक गोष्टीमध्ये चिंताक्रांत आहात. एखादा घरातला व्यक्ती आजारी आहे त्याच्यासाठी तुम्ही तळमळत आहात, किंवा तुम्ही स्वतः आजारी आहात हे सुद्धा देवाला कळतं. म्हणजे तुम्ही उठता, खाता, पिता, बसता, झोपता, जे काही आपल्या मनामध्ये विचार येतात 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 येतात, एक पण विचार देवापासून लपत नाही. आपल्या हृदयातली एक जरी तोंडातून तुम्ही आणि मी बाहेर काढत नाही, येशू प्रभू की तोंडातून जरी तुम्ही शब्द आणि मी बाहेर काढत नाही, गप्प बसलो तरी त्या गप्प बसणाऱ्या हृदयातले शब्द तुमच्या आणि माझ्या देवाला कळतातच. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. म्हणून बायबलच्या वचनामध्ये त्याला सर्व ज्ञानी परमेश्वर म्हटलेलं आहे. तो तुमचं आणि माझं हृदय पाहतो.
काय पाहतो म्हणा, देव माझं हृदय पाहतो. अजून एक वचनाकडे आपण जाऊया. स्तोत्र 7वा अध्याय आणि वचन क्रमांक 9 आपण वाचूया. म्हणून आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंद करा. माणसाला हृदय नाही कळत, मनुष्य समजून नाही घेणार, घरातल्यांना नाही कळत, दारच्यांना नाही कळत. खूप लोक म्हणतात मला घरातले समजून घेत नाही, परिवारातले मला समजून घेत नाही, बाहेरचे मला समजून घेत नाही, मला कुणी समजून घेत नाही. पण कुणी आहे का मला समजून घेणार? कुणी आहे का मला मदत करणार? कुणी आहे का मला सहाय्य करणार? खूप लोक आज बोलत असतात, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आज एक परमेश्वर आहे ज्याला तुमची आणि माझी सगळ्यांची काळजी आहे. आमेन. वाचूया स्तोत्र संहिता 7वा अध्याय 9 वचन. दृष्टाची दृष्टाई नष्ट हो, धार्मिकाला तू खंबीर कर. न्यायी देव हृदय व अंतकरणे पारखणारा आहे. हा, ऐकलंय सगळेजणांनी? अजून कोणीतरी वाचा. दुष्टाची दुष्टाई नष्ट हो, हा, नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरणे पारखणारा आहे. हा, किती महत्वाचं वचन. देवाचा आत्मा तुमच्या संग आणि माझ्या संग बोलत आहे. म्हणा सगळे आमेन. दुष्टाई नष्ट हो. म्हणा आमेन. आपले मन किती दुष्ट होते एकेकाळी हे आम्हाला माहित आहे. बरोबर आहे का नाही? एक सारखे मनुष्यामध्ये विचार वाईटच येतात आणि यापासून मुक्त होण्याचा तुम्ही आणि मी खूप प्रयत्न केला. माझ्या मनात वाईट विचार येऊ नये, वाईट विचार येऊ नये, वाईट विचार येऊ नये. का? मन माणसाला नाही कळत माझ्या मनात तुमच्याविषयी वाईट विचार आहेत म्हणून. डोळ्याला देखील कळत नाही समोरच्या व्यक्तींना याच्या डोळ्यामध्ये काय चाललेलं आहे. पण देवापासून दुष्टाई लपू शकत नाही. जगभरामध्ये देव आज कोण काय करत, कसं जीवन जगत, कसा वागतो, कसा बोलतो, कसा राहतो, विश्वासणारा माणूस असू द्या, अविश्वासणारा माणूस असू द्या, प्रत्येक माणसाला देवाच्या नेत्राने तो पाहतो. स्वर्गामधून तो मानवाला पाहतो. देवाची इच्छा तुम्हाला आणि मला या वचनामध्ये पाहायला मिळते की तुम्ही आणि मी दावीद राजासारखी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. मला सगळेजण आमेन. माझ्यामध्ये जर दुष्टाई येत आहे तर माझी दुष्टाई बाजूला सारणारा फक्त एकच देव आहे आणि त्याचं नाव येशू आहे. मला सगळेजण आमेन. माझ्या मनातले वाईट विचार काढणारा एकच देव आहे आणि त्याचं नाव पण येशूच आहे. जोपर्यंत मनुष्य देवाकडे येत नाही तोपर्यंत त्याच्या मनातले दुष्ट विचार, त्याच्या डोक्यातले दुष्ट विचार कधीच निघून जाणार नाही. पण ज्यावेळेस मनुष्य देवाकडे येऊ लागतो आणि आपले गुडघे देवापुढे तो टेकतो आणि आपल्या मुखाने तो कबूल करतो येशू हा देव आहे आणि माझ्या जीवनाचा तारणारा आहे आणि हृदयामध्ये असा विश्वास ठेवतो आणि तो व्यक्ती पश्चाताप करतो, त्याची दुष्टाई समाप्त होत चाललेली आहे. जसं जसं तुम्ही आणि देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ लागतो, देवाचं वचन ऐकू लागतो, वाचू लागतो, आपल्याला वाचताना देखील पश्चाताप होतो, ऐकताना देखील पश्चाताप होतो, त्याच्यावरती चिंतन आणि मनन करत असताना देखील पश्चाताप होतो. कुठला सेवक सेविका आम्हाला देवाचं वचन सांगत असाल ते वचन येऊन आमच्या हृदयामध्ये आर पार घुसत आणि मनुष्य पश्चाताप करत आणि त्याच्यातले वाईट विचार निघून जातात. तेरा गवाही बनकर जीना है मुझे, महिमा और प्रशंसा देना है. हो तेरा गवाही बनकर गाऊया. जीना है और प्रशंसा सब देना है तुझे, तेरी आत्मा की मुझ में हो भर
जीवनावरती आमच्या आत्म्यावरती अजून भर पडत चालली पाहिजे. आमेन. हे कसं होणार आहे, हे कधी होऊ शकतं, हे होऊ शकतं एकच कारण, मला देवाकडे येण्याची गरज आहे. येशू मसीह की दुष्टाई जगामध्ये आहे, पण त्या जगातून देवाने तुमची आणि माझी निवड केली म्हणून त्या वाईटातून आपण बाहेर निघलो. नाही आम्ही क्षणाक्षणाला वाईट 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 एकसारखे विचार करणारे लोक होतो. घडीत असं, घडीत तसं, घडीत अमकं, घडीत तमकं, घडीत फलानं, घडीत बिस्तानं आम्ही ते करत होतो, आम्ही ते करत होतो, आम्ही ते करत होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तुम्हाला आणि मला ह्या जगातून वेगळं केलं, निवडलं आणि त्याच्या पायाजवळ तुम्ही आणि मी आज येऊन बसलोय, म्हणून आमच्या डोक्यातले सगळे वाईट विचार नष्ट झालेत आज. आणि रोज होणार ते, जोपर्यंत येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन या भूमीवरती होणार नाही तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी, तोपर्यंत आमच्या मनामध्ये, आमच्या डोक्यामध्ये एक पण वाईट विचार राहणार नाही. म्हणा सगळे आमेन. देव आम्हाला स्वच्छ करत राहील, देव आम्हाला निर्मळ करत राहील, देव आम्हाला पवित्र करत राहील. येशू प्रभू की दुष्टाई नष्ट हो, नीतिमानाला तू खंबीर कर. नीतिमान देखील काय येतात, विचार येतात मनामध्ये, पण देव तुम्हाला आणि मला या ठिकाणी काय सांगत आहे, नीतिमानाला तू म्हणतो. दावीद राजा काय प्रार्थना करतो, हे प्रभू माझी प्रार्थना आहे, मला तू खंबीर कर. प्रत्येक माणसाला देवाच्या राज्यामध्ये खंबीर होण्याची सगळ्यात प्रथम गरज आहे. म्हणा सगळेजण आमेन. खंबीर बना देवाच्या राज्यामध्ये. खचणं येणार, दुखणं येणार, त्रास होणार, रडणार मनुष्य, नाना प्रकारच्या गोष्टी आपल्याला घडणार आहे. असं नाही की धार्मिक माणसाच्या जीवनावरती त्रास येत नाही, संकट येत नाही, प्रॉब्लेम येत नाही, असं काही नाही, येणार आहे. जरी आपण देवाच्या पाण्याजवळ आहोत, देवाच्या वचनाच्या जवळ आहोत, समुद्राच्या जवळ आहोत, पवित्र आत्म्याच्या जवळ आहे, जेवढा आपण शांतीच्या सिंहासनाजवळ बसत आहोत, देवाच्या राज्याच्या जवळ तुम्ही आणि मी चिंतन आणि मनन करणारे लोक आहोत, तरी देखील आपल्या जीवनावर संकट, त्रास हे चालूच राहणार आहे. त्याच्यामध्ये मनुष्य खचत राहतो, निराश होतो, दुःखी होतो, उदास होतो. या माणसाला काय करावं हे समजत नाही आणि कळत नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि दावीद राजासारखं देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही आणि मी कशात खचतोय ना हे देवाला ठाऊक आहे. घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये, व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये, शेतावाड्यामध्ये कुठं तुमची खच्चीकरण होणार आहे ना हे माणसाला नाही कळणार, पण देवाला हे सगळं काही माहित आहे, देवाला हे सगळं काही ठाऊक आहे. पण ह्याही परिस्थितीमध्ये तुमचा आणि माझा अंतःकरण आहे, प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही देवाकडे लावा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावा. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडून धैर्य मागा, देवाकडून शक्ती मागा, देवाकडून सामर्थ्य मागा, देवाकडून तुम्ही ताकद मागा. यासाठी ताकद मागा की देवाला म्हणा, देवा मी खचतोय, माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे आणि माझ्या अश्रू माझ्या घरातल्यांना कळत नाही, माझ्या पोराला कळत नाही, माझ्या पुरीला कळत नाही, माझ्या आईला कळत नाही, माझ्या वडिलांना कळत नाही, कोणी माझे अश्रू समजून घेऊ शकत नाही. कोणाला कळत नाही मी का रडतोय, मला विचारत पण नाही काय मी रडतोय, कशासाठी मी रडतोय, काय अडचण आहे, मला कोणी विचारत नाही घरामधले. पण ज्या प्रभूवरती तुम्ही विश्वास ठेवतात, देव म्हणतो तू अंतःकरणात फुटफुटत असतील, अंतःकरणात तुटलेले असतील, अंतःकरणात तू रडत असतील, तुझ्या घरातल्या लोकांना ते कळत नाही. प्रभू म्हणतो मी वरतून पाहत आहे तुझं अंतःकरण. तू का खचली मला माहित आहे, तू का खचतो मला माहित आहे. प्रभू म्हणतो तू माझ्याकडे प्रार्थना करतो, तू जरी तुटला तरी मी तुला धैर्य देईल. म्हणाल का आमेन. तुला मी सामर्थ्य देईल. नीतिमानाला तो खंबीर करणारा देव आहे.
आमेन. पुढे असं लिहिलं आहे, न्यायी देव मने व अंत करणे पारखणारा आहे. कसा देव आहे तो? न्यायी देव आहे. न्याय करतो तो. वेडा पडला जातो आम्हाला शत्रूंचा, गराड्यामध्ये आपण गुरफटलं जातो. कधी आपल्यावरती कोणाचा हल्ला होईल आपल्याला सांगता येणार नाही. या अवस्थेमध्ये, या परिस्थितीमध्ये काय होणार आहे, आजाराचा वेडा पडू शकतो. सांगता येईल का? नाही सांगू शकत मनुष्य. कोणतं संकट तुमच्या जीवनावरती पडेल, कोणतं संकट माझ्या जीवनावरती पडेल, कोणता माणूस तुमच्यावरती अटॅक करेल, कोणतं स्त्री माझ्यावरती अटॅक करेल, आपल्याला सांगता येणार नाही. कशाच्या द्वारेही आपल्या जीवनात अटॅक होतात आणि आपलं खच्चीकरण होत असत. परंतु आपण ही लक्षात गोष्ट ठेवली पाहिजे की न्यायी परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मला सगळेजण आमेन. तुमचा आणि माझा न्याय करणारा आणि तुमच्या विरोध्यांचं तोंड काळं करणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. म्हणून त्याला न्याय करणारा देव म्हटलं गेलेलं आहे. मनुष्य न्याय नाही करणार तुमचा. मनुष्याला न्याय करता पण येणार नाही. मनुष्याला निकाल तुमचा लावता येणार नाही. तो घरातला असू द्या, कुटुंबातला असू द्या, शेतीचा असू द्या, फार वेळ लागणार, विलंब लावणार आहे. पण देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, त्याचे लोक त्याच्याकडे आवाज मारतील, त्याच्याकडे प्रार्थना करत राहतील, त्याच्याकडे विनंती करत राहतील. या दुष्ट लोक किती तुमच्या जीवनाविषयी, माझ्या जीवनाविषयी षडयंत्र रचून तुम्हाला आणि मला खचवण्याचा प्रयत्न करतील, देव त्यांचा न्याय करेल. मला सगळेजण आमेन. देव त्यांचा काय करील? न्याय करील. देव तुम्हाला आणि मला सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, कारण त्याला माहित आहे तुम्ही कुठून कसे जाता. जब मैं चलू जल से संग संग रहता, जब अग्नि से चलू संग संग रहता, वो डूबेगा नहीं, जूसेगा नहीं, डूबेगा नहीं, जूसेगा नहीं. तो बोलो धन्यवाद, ओ यीशु धन्यवाद. तो बोलो धन्यवाद, ओ यीशु धन्यवाद. देवाला माहित आहे तुम्ही कुठून चाललात. तुमच्या घरातलं वातावरण काय आहे देवाला माहित आहे. कदाचित शेजाऱ्याला आपण हे अंतःकरण सांगायला जातो तर इन्सल्ट वाटतो, आमचा अपमान होईल. शेजाऱ्याला हे कळालं तर काय होईल, तो काय बोलेल, बोबाटा झाला तर काय होईल. कदाचित शेजाऱ्यापासून आपण ते पसरू नये आजूबाजूला, म्हणून आपण शांततेने घरातच ठेवतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या प्रभूला हे कळतं तुम्ही कशातून जात आहात, कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात. तुमचं बोलणं काय आहे तुमच्या अंतःकरणातून लोकांना तुम्ही सांगू शकत नाही. एखाद्या सेवकाला पण तुम्ही सांगू शकत नाही, परंतु देवाला तुम्ही सांगू शकता. आणि ज्या देवाची तुम्ही आणि मी लेकरं आहे, त्या देवाला